एका वर्गात होतो. म्हणजे पहिलेपासून ते 10वीपर्यंत आम्ही एका वर्गातच होतो. रोमित त्याला छंद होता, म्हणजे कबड्डीचा छंद होता सगळा. मित्र आम्ही एकत्र सगळे असल्यामुळे तो कबड्डी खेळायचा. परत तो 1-2 वर्ष दुसऱ्या शाळेत गेला, 7वी ते 8वी. परत 8वीला इकडे आला. 9वी ते 10वी इथं शाळा केली. परत तो इथेच होता. ते परत त्याने असा म्हणजे आमच्या सगळं हसत खेळत असायचा कायम. काही पण असू दे, सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर करायला, काही असू दे. पहिल्यापासून आम्ही सोबत असल्यामुळे तेव्हा म्हणजे खूप जवळचा होता तो, खूप जवळचा होता. त्यासमोर एक भाव असतो ना, तसा आपला भाऊ, तसा भावाप्रमाणेच होता तो. आमच्या रक्तातला नसला तरी तो आमचा भावच आहे. काय भावना आहेत तुमच्या? मला कधी कळालं, कसं वाटतं जवळचा माणूस गेला? आता जवळचा माणूस गेलाय म्हणल्यावर मग असं वाईट वाटणारच की आम्हाला. म्हणजे आम्हाला असं जसं बातमी कळाली तशी आम्हाला कळालं, म्हणजे पायाखालची जमीन सरकली असं मग आम्हाला कळालंच नाही. काही सुद्धा कळालं नाही. म्हणजे पटत अजूनसुद्धा कुणाला सुद्धा पटत नाही हा माणूस आमच्यातनं गेला आहे आम्हाला सोडून. त्यामुळे आम्हाला काही सुद्धा म्हणजे वाटतच नव्हतं. फोन आल्या तिथनं घरी आलो त्यांच्या डायरेक्ट. काय सांग म्हणजे काही कळलं नाही अजून पण बोलता. म्हणजे त्याची आठवण जर आली तर डोळ्यात, फोटो जरी बघितला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येते, अजून पाणी येते. ते जरी काही बोललं तरी वाईट पुढे शब्द वाईट कधी बोलणार नाही. सगळ्यांसोबत हसत खेळत म्हणजे मित्र भारीच होता तो. रोमित एक चांगला व प्रामाणिक मित्र होता आमचा. आम्ही कायम सोबत असायचो आणि कोणतीही गोष्ट असून ते तो अगदी फॅमिलीसोबत नाही पण माझ्यासोबत कायम शेअर करायचा. आणि तिथे असणाऱ्या सर्व गोष्टी तो मला सांगत असाय, भावा आज असं झाले, भावा आज तसं झाले. पूर्ण तो माझ्याशी गोष्टी शेअर करायचा. 2 दिवसातून किंवा रोज तर व्हिडिओ कॉल नाही तर कॉल तर तो करायचाच. आणि भावा कसा आहेस, काळजी घेत जा असं कायम सांगत असायचा. त्याला पण मी वरचेवर सांगायचं, भावा काळजी घेत जा आणि सांभाळून राहत जा. आणि काल कधी कळालं तुम्हाला? काय वाटतं? काल 10 वाजता त्यांनी कोल्हापूरच्या एका मित्राजवळ केशर पाठवलेलं आणि मला म्हणला तुझी बॉडी चांगली होईल, केशर खात होता तू. मग त्या कोल्हापूरच्या मित्राजवळ दुसऱ्या मित्राला मी केशर आणण्यासाठी पाठवलेलं आणि तू त्याला म्हणला ही शेवटची आठवण आहे तिची भावना. अरे काय सांगायला आहे तुम्हाला. मग त्यानं ते केशर दिलं. तेव्हा मला 12च्या दरम्यान समजलं. त्यांची मम्मी पप्पा आवरून यायला निघाल तिथं वास्तुशांतीला. मी साहेबांना फोन लावला. त्याच्या रूममेट त्याने माझ्या ओळखीचे होते सगळे. ते साहेबांना मी फोन लावला, हो काय झालं, खरं का फोटो? म्हणले झाले. मी बाहेर येऊन फक्त त्यांचे मम्मी पप्पा गेले वास्तुशांतीला. ते म्हणले डायरेक्ट कोणी बोलू नका त्यांच्या घरी असं. थोड्या अर्ध्या तासानं बघते तर ते मागे पण आले फास्ट. मला पण कळालं, यांना समजले. बरं झालं. पण किती वाजता फोन आला? 11:30-12 मेन माळावं. प्रत्येकाला तो गावात कोण पण असू सगळ्यांची प्रेमानं बोलायला, सगळ्यांना कॉल करायचा, व्हिडिओ कॉल करणार प्रत्येकाला. तिकडं कधी येत होतं गावाकडे? कधी 2-3 महिन्यातून. आता बड्डे येतो त्याला 3 तारखेला, उद्याचं 3 मार्चला. 3 मार्च.